कालच्या प्रवासानंतर झालेला आईचा थकवा कमी झाला, मात्र तिला जास्त फिरवून पुन्हा थकणे नको म्हणून आजचा कार्यक्रम जरा बेताचाच आखला. पोलंडमधील वॉर्सा शहरात फिरण्याचा हा आमचा पहिलाच दिवस. दिवसाची सुरुवात येथील अत्यंत प्रतिष्ठित अशा आलिशान कॅफेमध्ये करावी म्हणतो आणि त्यानंतर जवळच असलेल्या आलिशान राजवाड्याला भेट देऊ. म्हणजे आज सगळं आलिशान. आता महागड्या कॅफेमध्ये बसण्याची आमची तशी ऐपत नाही हो, मात्र स्वस्तातली वस्तू दोघात घ्यावी आणि अशी वाटून घेतली म्हणजे ती 50% सवलत झाली नाही का. हे वॉर्सामधील 1901 साली म्हणजे 125 वर्षांपूर्वी बांधलेले हॉटेल ब्रिस्टॉल. जगातील आलिशान हॉटेलांमध्ये याची गणना होते. तळमजल्याला या हॉटेलचे कॅफे आहे. अशा ठिकाणचे अन्नपदार्थ जरी खास असले तरी येथील आलिशानपणाचा अनुभव घेणे यावर आमचा जास्त आनंद. एखादे संग्रहालय पाहावे, तसेच आयुष्यामध्ये कधी असा आलिशानपणा अनुभवायला मिळाला की त्याची गोडी श्रीमंतांपेक्षा तुम्हा आम्हासारख्या मध्यमवर्गीयांनाच जास्त कळावी. अरे हो, एक गोष्ट इथली खास, तो पाब्लो पिकासो, तो नाही का जगप्रसिद्ध चित्रकार, तर तो पाबल्या नेहमी या कॅफेमध्ये सकाळी येऊन बसायचा असे म्हणतात. म्हणजे आम्ही आता जिथे बसू तिथेच कुठेतरी तो बाजूला बसून सिगारेटचे झुरके मारत असावा आणि दुपारी कशी काय वेडी वाकडे चित्रे काढावी या गोष्टी त्याला येथे सुचत असाव्यात. अखंड पोलंड देशामधील पहिली लिफ्ट या हॉटेलमध्ये बांधली गेली. दुसऱ्या महायुद्धात जवळजवळ संपूर्ण वॉर्सा शहर बेचिराख झाले, मात्र या हॉटेलच्या इमारतीला त्याची फारशी झळ पोहोचली नाही. कम्युनिस्ट काळानंतर 1993 साली या हॉटेलचा संपूर्ण जीर्णोद्धार करून इंग्लंडच्या तेव्हाच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या हस्ते पुन्हा उद्घाटन करण्यात आले. आईने नेहमीप्रमाणे आपल्याला आवडेल असा केक निवडला. दोघांमध्ये एक हो. मी माझ्यासाठी आपली नेहमीची कॉफी घेतली. येथील केक दिसायला इतके सुंदर की ते घरी नेऊन टीव्हीच्या वर ठेवावे आणि घरी जेव्हा केव्हा पाहुणे येतील तेव्हा त्यांना फुशारके मारत सांगावे की आम्ही वॉर्सामधील कॅफे ब्रिस्टॉलमध्ये गेलो होतो ना, तेथील हा केक. आणि त्यानंतर त्याच पाहुण्यांना चिवडा, केळे, कॉफी देऊन पुन्हा त्या केकाचे काढलेले इंस्टाग्राममधले फोटो त्यांना कंटाळा आला आहे असे दिसले तरी पुन्हा पुन्हा दाखवावे. मात्र सुंदर केक कापण्याची मजाच काही हो. ही मजा दुसऱ्या कोणत्या सुंदर गोष्टीला नष्ट करण्यात नसावी. यानंतर येथील एका इमारतीच्या गच्चीवर गेलो. आईला तिथून उंचावरून दिसणारा देखावा दुर्बिणीने जवळ करून पाहायचा होता. टुरिस्टना कापण्याचे धंदे हो. याहीपेक्षा उंचावरून देखावा विमानातून सतत 4 तास फुकटात पाहिला. बरं, आता इथे उंचावर यायचे आणि मग दुर्बिणीत पैसे घालून तोच देखावा जवळून पाहायचा. अहो, तो तर फुटपाथवर चालताना दिसतो फुकटात. इथून आम्ही पुढे येथील एक आलिशान राजवाडा पाहण्यास गेलो. त्याचं नाव आहे द रॉयल कॅसल इन वॉर्सा. कॅसल जरी म्हटले तरी हा किल्ला बिल्ला नाही हा, एक भला मोठा आलिशान राजवाडा आहे. आता येथील ऐतिहासिक गोष्टी वगैरे मी तुम्हाला सांगत बसणार नाही हा. त्याचा तुम्हाला ऐकायला येणाऱ्या कंटाळ्यापेक्षा मला सांगायला जास्त वैताग येईल. आणि तुम्हाला सांगायचे तरी मला आधी स्वतःला तो इतिहास माहिती असला पाहिजे नाही का. आम्ही इथे खरे का आलो आहे ते सांगू का तुम्हाला. बघा, कोणाला सांगणार नसाल तर सांगतो. अहो, आज बुधवार आहे आणि बुधवारी हा राजवाडा फिरायला तिकीट घ्यावी लागत नाही, फुकटात आहे. आपण मराठी माणूस नाही का. मग हा राजवाडा केवळ आलिशान आहे म्हणून नव्हे तर येथे 2 गोष्टी आहेत ज्या पाहण्यात मला खास रस आहे. एक म्हणजे इथे जगज्जेता सिकंदर याचा पुतळा आहे. सिकंदर म्हणजे काय ते तुम्ही त्याला मराठीत म्हणता अलेक्झांडर. हो, तर त्या अलेक्झांडरचा इथे पुतळा आहे. आता तुम्ही विचाराल अलेक्झांडरचा पुतळा तर त्यात वैशिष्ट्य काय. हो, सिकंदर इतिहास प्रसिद्ध आहे. त्याला जगज्जेता हा किताबसुद्धा आहे. पण सिकंदर एक क्रूर राजा होता. त्याने लढाया स्वतःचे राज्य वाढवण्यासाठी जगात जिथे गेला तिथे लोकांचा क्रूरपणे छळ केला. स्वतःच्या राज्याच्या सैन्याला त्याने वर्षानुवर्षे स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी परदेशात लढाईमध्ये गुंतवले. हिटलरप्रमाणेच सिकंदर ही सुद्धा जगातील माननीय व्यक्ती नव्हे. त्याचा पुतळा क्वचित काही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. इथे आईसाठी व्हीलचेअरची व्यवस्था झटकेपट झाली आणि आम्ही राजवाड्यात शिरलो. सहसा परदेशात फिरताना इतर लोक न चुकता तेथील संग्रहालय
काय म्हणतात त्याला म्युझियम, म्युझियम वगैरे पाहायला जातात. आम्हीही पूर्वी जायचो. पण परदेशातील संग्रहालयातील वस्तू, चित्रे आणि पुतळे पाहायचे तर परदेशातील इतिहास माहीत हवा, तेथील ऐतिहासिक गोष्टींची जाण हवी. इथे आमचा भारतातला काय तर महाराष्ट्रातला सुद्धा इतिहास तोकडा. आम्ही जय महाराष्ट्र म्हटले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, मात्र त्यानंतरचा किंवा आधीचा इतिहास जेव्हा एखादा चित्रपट बघू तेव्हा दिग्दर्शकाने जसा रंगविला तसा थोडाफार आम्हाला कळणार. आता इथे परदेशात संग्रहालयात काय आमचे ते सोयीसुतक दिसतील ते सगळे 47 पुतळे आम्हाला एकसारखे. त्यातील काही पुतळे नागडे, म्हणजे आमच्याकडे जसे काही नंगे बाबा वगैरे असतात ना तसे. येथील काही राजवाडे असेच नागडे राहायचे का? या इतिहासाचे पृष्ठपालट आधी आमच्यासारख्यांसाठी केले पाहिजे. काय माहिती, कदाचित असतील पण येथील राजे नागडे राहत. त्यावेळी पंखे नव्हते ना. राजा गरम झाला तर काय माहिती कोणाचे मुंडके उडवायचा रागावून. या पुतळ्यांचे शिल्पकार फार कष्ट करीत असतील असे मला वाटते. हे शिल्पकार या राजांचे सांधे, दंड, मनगटे असे बलदंड कोरायचे की शेवटी थकून राजांच्या शरीराचे राहिलेले इतर भाग त्यांच्याकडून अगदी लहान घडवले जायचे. मला वाटायचे एवढा मोठा राजा आणि हे काय. खरं म्हणजे त्यामुळे आपल्यात काही व्यंग नाही ना हे कळून मला आनंद व्हायचा. आता आम्ही जिथे फिरत आहोत ते संग्रहालय नसून राजवाडा आहे, जे एक प्रकारचे संग्रहालयच असते. फरक एवढाच की संग्रहालयात अनेक ठिकाणच्या किंवा देशांच्या वस्तू प्रदर्शित असतात आणि राजवाडा म्हणजे त्या काळातली जी वास्तू ती आपल्याला प्रत्यक्षात आता पाहायला मिळते. राजवाडा म्हणजे जिथे तुमच्या आमच्यासारखी रक्तमासाची माणसे आपल्यापेक्षाही किती वेगळ्या प्रकारे खऱ्याने राहत होती ते कळते. आयुष्यभर 2 BHK मध्ये राहून अशा जागी माणसे घर म्हणून राहत होती हे इथले ऐश्वर्य आणि अवाढव्यपणा पाहून आपल्याला अचंबित होते. हा राजवाडा मुळात 1375 साली म्हणजे पावणे 700 वर्षांपूर्वी बांधला गेला. तेव्हा येथील बांधकाम लाकडी होते आणि येथे त्या काळातील सरदार वगैरे राहायचे. या वाड्यासभोवतील वस्ती वाढवून वॉर्सा हे शहर वसले गेले, म्हणून ही जागा आज आपल्याला शहराच्या मध्यवर्ती विभागात आढळते. 13व्या शतकाच्या शेवटी हा राजवाडा विटांनी बांधला गेला. संपूर्ण वॉर्सा शहरातील हे तेव्हाचे पहिले पक्के बांधकाम होते. हळूहळू येथे राजेशाही कुटुंबे येऊन राहू लागली आणि राजवाड्याचा विस्तार होला. काय रे, तुम्ही कॅमेरा कुठे फिरवताय? मी राजवाड्याबद्दल सांगत आहे आणि तुमची नजर कुठे आहे? नको तिथे. छे, काय बोलणार तुम्हाला आता. तर काय सांगत होतो मी, तर नेपोलियन बोनापार्टचे सुद्धा काही काळ येथे वास्तव्य होते. त्याचा पुतळा आणि तैलचित्रे तुम्हाला इथे दिसली असतीलच. पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनीच्या युद्ध अधिकाऱ्यांचा पोलंडमधील प्रमुख तळ या ठिकाणी होता. 1940 साली मात्र जर्मनांनी हा वाडा संपूर्णपणे जमीनदोस्त केला. 1975 साली येथील सरकारने या राजवाड्याचे पुनरुत्थान करायचे ठरवले. त्यासाठी पोलंडच्या जनतेने खिशात हात घालून त्या काळी जवळजवळ $14 कोटी एवढा प्रचंड निधी उभा केला. 1985 साली हा राजवाडा जनतेला आतून पाहण्यासाठी उघडा केला गेला. आजही येथील काही भागात जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. राजवाड्याला पाडण्यापूर्वी जर्मनांनी येथील वस्तू जगभर विकल्या. त्या सर्व परत मिळवण्याचे काम आजही चालू आहे. हाच तो सिकंदरचा पुतळा मला पाहायचा होता. तो काही खास नाही पुतळ्यात आणि ठेवलाय पण एका बाजूला शेवटी. बरोबर आहे, म्हणालो होतो ना मी सुरुवातीला की जगात सिकंदरला मान देत नाहीत म्हणून. आणि मला येथे पाहायची होती ती दुसरी गोष्ट तीही जगप्रसिद्ध चित्रकार रेम्ब्रांट याने काढलेले हे एका ज्यू मुलीचे चित्र. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही चौकटीतील चौकट. बाहेरची चौकट खरी लाकडाची आहे, मात्र आतील चौकट ज्यातून बोटे बाहेर आलेले दिसतात ती चित्रांकित आहे. झालं, पुरे झाले हो आजच्याला. हॉटेलमध्ये जाऊन झोपायचे अजून. हॉटेलच्या भाड्याचे पैसे फुकट चाललेत. तुम्हाला काय?